जीवापाड लोचे उसा कापसाचे, जीवापाड लोचे उसा कापसाचे, किती लाड या नर्सरीच्या फुलांचा, असं प्राध्यापक शिवाजी जवरे असं म्हणतात. यानंतर आपल्या नांदेडची कवयित्री पूजा डगरे ही आपली कविता घेऊन येईल. तिच्यासाठी एक शेर सांगतो कि उसके घर के सामने का हुजूम ये कहता है, उसके घर के सामने का हुजूम ये कहता है, यहाँ किसी शायर की गजल रहती है. धन्यवाद सर. सुर मेरे साधना का, सुर मेरे साधना का श्रेष्ठ रहना चाहिए. हम आप रहे ना रहे दोस्तों, हमारा देश रहना चाहिए, हमारा देश रहना चाहिए. श्रोत्यांनो, आपला देश हा आव्हानात्मक देश आहे. या देशासमोर अनेक अशी आव्हाने आहेत. नक्षलवाद, दहशतवाद, गरिबी आणि भ्रष्टाचार यासारख्या आव्हानांना आज आपला भारतीय नागरिक समोर जात आहे. समोर जात असताना तो रात्र जगत नाही, दिवस जगत नाही, तर प्रत्येक क्षणाक्षणाला जगतो. आणि याच त्यांच्या क्षणाक्षणाला जगण्यावर माझी कविता आहे, ज्या कवितेचं नाव आहे क्षण क्षण आयुष्य. कवितेला सुरुवात करते. इथे जगतात लोक क्षण क्षण आयुष्य, भरकटलेल्या वाटेवर चालतात काहींना नसते भान आयुष्याचे. म्हणूनच असतात इथे भ्रष्टाचाराच्या खुल्या वाटा. कधी भारतीय संसदेवर, कधी काळी न्यायालयावर दहशतीचे हल्ले असते. होतो आमच्या सर्व स्वातंत्र्यावर हल्ला, म्हणून आम्ही जगतो इथे क्षण क्षण आयुष्य. मेरा भारत महान म्हणणारे मोजके, मेरा धर्म महान म्हणणाऱ्याचे उदान असते. मग पेटतात इथे दंगली आणि आम्ही जगतो इथे क्षण क्षण आयुष्य. प्रत्येकाच्या विचारात असता स्वार्थी भाव, या स्वार्थापायी होतो विश्वासाचा विश्वासघात, आणि या विश्वासघातापायी नष्ट होते माणुसकी, आणि माणुसकीच्या वेलावर फुलणाऱ्या फुलांच्या पाकळ्या गळतात अकस्मात. म्हणून आम्ही जगतो इथे क्षण क्षण आयुष्य. धन्यवाद.